रामपूजनाच्या निमित्तानं किष्किंधाकांडाची सांगता होती आणि त्या सांगतेच्या निमित्तानं या ठिकाणी जायभाई ताई आमच्या रामायणाचार्य विष्णू महाराजांची पाद्यपूजा करत आहेत आणि म्हणून हे भाग्याचा सण आहे, क्षण आहे. या निमित्तानं खरोखर रामायणामध्ये ज्यांचा अखंड आहे असे बंद करायचे पाधारी सोपान महाराज यांची सुद्धा पाद्यपूजा होते आहे आणि म्हणून रामायणामध्ये सदोदित सेवा केल्याचा हा लाभ आहे आणि तो लाभ या पद्धतीनं ताई पाद्यपूजेनं करता आहेत. या पद्धतीची आपणही सेवा करत राहावं रामायण हे शिकवतं आणि ते पाद्यपूजा जायभाई ताई त्यांच्या किष्किंधाकांडाच्या समाप्तीच्या निमित्तानं तुम्ही पाहू शकता ती करता आहेत. यानंतर रामायणाचार्य केंद्रे गुरुजी मन्मथराव केंद्रे गुरुजी यांची पाद्यपूजा होते आहे म्हणून तीही पाद्यपूजा आपण पाहू शकता. सुंदर हे मंदिर कृष्णानगर मधलं आहे. ती मंदिर सुद्धा आपण पाहू शकता. रामकृष्ण हरी या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे कीर्तनकार आमचे मित्र संभाजी महाराज सानप यांचीही पाद्यपूजा होते आहे आणि म्हणून ही पाद्यपूजा रामायणाच्या माध्यमातून किष्किंधाकांडाच्या समाप्तीच्या माध्यमातून होते आहे म्हणून त्यांना उत्तरोत्तर या पद्धतीचे यश लाभत राहो, त्यांच्याकडनं अशी सेवा घडत राहो. हरिभक्तिपरायण प्राचार्य योगीराज बदने सर रामायणातील एक गोड व्यक्तिमत्व यांची पाद्यपूजा आमच्या रामायणाचार्य ताई भगिनी सौभाग्यवती श्यामलताई जायभाई करत आहेत. रामायणाची सेवा अशीच त्यांच्याकडून जीवनभर घडत राहावी अशी श्रीरामचरणी प्रार्थना. डंबेसर यांचे नित्याचं रामायण आहे. कृष्णानगरमध्ये नित्याचं दररोजचं रामायण घेणारे ही सेवाभावी रामायणाचार्य डंबेसर त्यांची पाद्यपूजा होते आहे आणि म्हणून रामायणाची सेवा अद्वितीय आहे आणि अद्वितीय अशी सेवा ही कुणाकडनंही घडत नाही. भाग्यामध्ये असावं लागतं आणि ते भाग्यामध्ये या संत मंडळीच्या ह्या शिक्षक असतानासुद्धा त्यांची घडते आहे. हे विशेष आहेत. राम मुरकुटे महाराज यांचीही सुद्धा पाद्यपूजा व्यंकटराव मुरकुटे महाराज आणि यांचीही पाद्यपूजा ताई करत आहेत. असंच रामायण त्यांच्याकडनं सदोदित घडत राहू. गेल्या वेळेस त्या कांडाची समाप्ती त्यांच्याकडेच होता अन्नदानाचा आणि म्हणून त्यांना अन्नदानाची सुबुद्धी देव सदोदित ते अग्रेसर असतात. ताई या पद्धतीनं सेवा करतात. रामकृष्ण हरी रामायणाचार्य वृक्षराज मुरकुटे सर महाराज सुंदर अशा गळ्याचे सुंदर एकंदरीत वाचन असेल, सूचनाच्या बाबतीत असेल, रामायणातले निष्णात असे हे व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणून त्यांची पाद्यपूजा वहिनी ताईसाहेब करत आहे. आणि तिकडून आंतरवेलीचे भजन सम्राट महाराष्ट्रातील मुंडे महाराजही येत आहेत. त्यांची पाद्यपूजा होईल. तसं वेलीच्या डोंगराळ भागामधनं सुद्धा परमार्थ वाढवण्याचं काम महाराजांच्या वतीनं सदोदित होत आहे आणि म्हणून त्यांची पाद्यपूजा त्यांच्याच गावच्या जायभाई ताई करत आहेत त्यांच्या किष्किंधाकांडाच्या निमित्तानं म्हणून त्यांनाही धन्यवाद. रामकृष्ण हरी.